हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. तर रोहन चिमडा व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण जाणार आहात सिक्रेट लोकेशनवर. तर तुम्हाला दाखवतो एक सिक्रेट लोकेशन मित्रांनो. चला बघूया सिक्रेट लोकेशन कोणती आहे. तर मित्रांनो, बाईक स्टार्ट केली आणि आपण निघालो आपल्या सिक्रेट लोकेशनकडे. रस्त्यात मित्रांनो आपल्याला छोटेसे आपले सबस्क्रायबर बघायला भेटले, जे आपल्याला हात करत होते. रस्ता मित्रांनो तुम्ही बघू शकता, खूप खराब आहे. कारण का हा रस्ता जेव्हा मी लहान होतो तेव्हा मित्रांनो बनलेला होता आणि तेव्हापासून हा रस्ता बनवलाच नव्हता आणि आता हा रस्ता बनवावाच लागेल कारण का खूप खराब झालेला आहे. तर आपण आलेलो आहोत आता पुढे. व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण का व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. तर हा मित्रांनो रोड आहे, खदानीचा रोड आहे, जिकडे खदान आहे खूप मोठी. त्या रोड करून आपल्याला जायचं आहे आपल्या सिक्रेट लोकेशनकडे. रस्त्यात तुम्हाला सुंदर अशी नदी वाहताना दिसेल, जिथे छोटासा बंधारासुद्धा आहे. तर फायनली गाईज आपण पोहोचलो आपल्या लोकेशनकडे. वाटेत आपल्याला छोटी पोरं दिसली जी रस्त्यामध्ये खेळत होती. आपल्या लोकेशनकडे जाण्याचा रस्ता हा खराब आहे मित्रांनो. तर बाईक घेऊन येताना व्यवस्थित या, कारण का बाईक आपली चिखलामध्ये स्लिप होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला माहिती पडल्याच असेल की दाखवतोच त्याआधी मित्रांनो हे जे पाणी फुटलेलं म्हणून असतं ते तुम्हाला दाखवतो. त्यानंतर तुम्हाला डॅमचा एरिया दाखवणार आहे. पण हे खूप आपण सेफली व्हिडिओ बनवत आहेत. लोकांना बोलायला नको की अनसेफ पद्धतीने आपण व्हिडिओ बनवत आहोत. सेफ लांबूनच बनवले. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो आता बघितलेलं आहे. बघू पुढचा डॅमचा एरिया तुम्हाला दाखवत होता. डॅममध्ये पाणी किती आहे काय कसं दाखवतोच. तर फायनली आपण मित्रांनो पोहोचलेले आहेत. आपण आपल्या सिक्रेट लोकेशनवर बघू शकता तुम्ही. डॅम आहे, एका बाजूला डॅमचा व्ह्यू आहे आणि एका बाजूला मस्त सुंदर असा तुंगारेश्वरचा व्ह्यू आहे मित्रांनो. डॅमच्या खालीच मित्रांनो आपल्याला शेती बघायला भेटते आणि डॅमच्याच खाली घरं वगैरे पण आहेत. तर हा डॅम आहे मित्रांनो कोलोशी गावामध्ये. कोलोशी गाव हा वसई विरारपासून कमीत कमी 26-27 किलोमीटर आहे. मित्रांनो बघू शकता डॅम मध्ये आणि हवा खूप जास्तच आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला हवेचा सुद्धा येणारच आहे. माझा कमी आणि हवेचा जास्तच आवाज येणार आहे तुम्हाला. तरी पण आपण एडिटिंग मध्ये ट्राय करू, कमी झाला तर झाला आवाज. डॅमचा परिसर बघू शकता मित्रांनो, खूप हवा सुटलेली आहे. खूप उंचावर डॅम असल्यामुळे हवा खूप जास्तच आहे आणि सर्व डोंगराळ भाग आहे, जास्त आहे इकडे. सकाळी डॅमचा परिसर आहे. मला तिकडे खालच्या बाजूला पण दाखवतो काय आहे. गेल्या वर्षी मित्रांनो डॅमवर आलो होतो तेव्हा ते दिसतं खाली, जसं तुम्हाला फोटो दाखवतो ते कुठे होता आणि आता ते कुठे आहे. एवढ्या उंचावर आहे आणि ते खाली. ह्या डॅमचा परिसर खूप उंच गेलेला आहे, परत भरणी करून उंचावर गेलेला आहे. चाललेलो आहेत आम्ही डॅमच्या खालच्या बाजूला, म्हणजे इकडे मला दाखवतो तिकडे काय आहे. आणि भाऊ माझा वरती आहे बघा, किती हाईट आहे डॅमची आणि किती मोठा डॅम बनवलेला आहे.
दगड वगैरे रचलेले आहेत. आणि ह्याच्या खाली पण उतरून जायचं आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, ह्याच्या खाली पण जायचं आहे उतरून. आणि खूपच मोठा डॅम आहे हा. तुम्हाला तिकडे खाली जाऊन दाखवत होतो. ते लोक खाली इकडे पाणी जायलाच आहे, दुसरं काय नाही आहे. हे बघू शकता तुम्ही, खाली आलेलो आहे मी आणि भाऊ वरती बसलेला आहे. हवेचा आनंद घेतो. खाली तर आपण आलो, आता आपल्याला परत वरती जायचं आहे आणि आपल्याला पण जरा हवेचा आनंद घ्यायचा आहे बसून बसून. आणि आता वरती जातो मी चालत चालत. बसून हवेचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, पूर्ण डॅमचा फेरफटका मारून झालेला आहे आणि आपण जाणार आता घरी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलेच असेल की गाडी आम्ही वरती लावलेली आहे. तर आता वरती जाणार आहेत आम्ही गाडीकडे. मित्रांनो, डॅमवर हवा खूप सुटलेली आहे, तर आवाज बरोबर येत नसल्यामुळे आपण आवाज नंतर एडिट करणार आहेत. चला आता वरती जाऊया गाडीकडे. तर हेच होते आपले सिक्रेट लोकेशन आजची पोलोशी डॅम. व्हिडिओला नक्कीच बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो.